नमस्कार. मी डॉक्टर दर्शन ठाणगे, स्त्रीरोग तज्ञ आणि प्रसूती तज्ञ. आज एक केस मी तुमच्याकडे डिस्कस करणार आहे. एक केस माझ्याकडे आली होती. 38-39 इयर्सची फिमेल, जी की सेकंडरी इन्फर्टिलिटी साठी माझ्याकडे आली होती. म्हणजे ज्यांना एक 10-12 वर्षाचा बेबी आहे. पण त्यांना आता सेकंड चान्ससाठी ते ट्राय करत होते, पण राहत नव्हतं. तर सगळा स्टडी केला, केस स्टडी केला, पूर्ण फाईल स्टडी केली. त्यानंतर मेडिसिनही प्रिस्क्राईब केले आणि 2 महिने ट्रीटमेंट दिल्यानंतरही कन्सीव्ह राहत नाहीये. मग त्याच्यामध्ये अजून थोडंसं डीपली केस स्टडी करण्यात आला. तर तेव्हा पेशंटने एक हिस्ट्री अशी दिली, की सर व्हजायनाच्या ठिकाणी काहीतरी एक थ्रेड लागतोय. तर काही आहे हे चेक करण्यासाठी जेव्हा पर व्हजायनल एक्झामिनेशन केलं गेलं, तेव्हा असं निदर्शनास आलं, की पेशंटला कॉपर टी इन्सर्ट केली होती आणि ही पेशंटला माहिती नव्हती. सो कॉपर टी इन्सर्ट केलेली असताना तुम्ही जर किती जरी इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट दिली, तर ती ट्रीटमेंट राहणारच नाही आणि पेशंटला कॉन्ट्रासेप्टिव्ह हिस्ट्री विचारण्यात आली होती. तेव्हा पेशंटने कॉन्ट्रासेप्टिव्ह हिस्ट्रीमध्ये कॉपर टी नाही, असं सांगितलं होतं. सो जेव्हा चेक केलं तेव्हा समजलं, की कॉपर टी आहे. मग कॉपर टी काढून टाकली आणि त्यानंतर ट्रीटमेंट प्लॅन चालू केला. तर विदिन 2 to 3 मंथ्स पेशंट पुन्हा एकदा कन्सीव्ह राहिली. सो इन्फर्टिलिटी सांगण्याचं तात्पर्य एवढंच, की इन्फर्टिलिटीच्या ट्रीटमेंट जेव्हा तुम्ही देत असता किंवा इन्फर्टिलिटीच्या ट्रीटमेंटमध्ये या छोट्या-छोट्या गोष्टी सुद्धा खूप जास्त महत्त्वाच्या असतात आणि याचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे. थँक यू.